तर इकडं आमचं जेवण आलेलं आहे. हे आहे पनीर मसाला आणि हे आहे अख्खा मसूर पनीर मसाला. होय 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 होय. नमस्कार, कोकण चंद्र चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात मंडळी? मजेत ना? कारण गावावरून आली आणि पुन्हा गावी चालले लगेच, कारण आता आली तेव्हा पाऊस नव्हता पडत. दरवर्षी 7 तारखेला जूनच्या पाऊस पडतं गावी असताना. गेल्या वर्षी तर गावी होते तेव्हा भरपूर पाऊस पडलेला आणि यंदा पडलाच नाहीत. गावी पण कामं आहेत, म्हणजे घराचे पावसाळा वगैरे आला की कागद वगैरे घराला इकडे तिकडे बांधायचे असतात, तर त्यासाठीच आपण गावी चाललेलो आहोत. असा आमचा आजचा गावचा प्रवास आहे. आम्ही घरचेच सगळे फॅमिली आहोत आणि दादा नेतीस तिकडे पुढे आहे. तर आता चाललो आम्ही अटल सेतूवरून, त्या साईडने चाललो. पुणे पाहू शकता साईडला अशी झाडं आहेत नाही, कसले भारी वाटतात बघा. फुलं ही बघा, एक नंबर. मला तर खूप आवडतं हे बघ. असे घरी घेतले पाहिजे अंगण्यामध्ये लावायला. वेगवेगळे कलर आहेत. सुकलेत तरी पण फुलं किती आली. ना आमच्याकडे कागदी गुलाब बोलतात, काटे असतात त्यांना. त्याचे आता 2, 3, 4 कलरचे ते मी बघितले. तर आता मी फळाच्या फाट्याला पोहोचले आणि इकडं आम्ही असं नाश्ता करायला थांबलो. इथे मस्त की असं वडापाव मागवलेला आहे आणि मम्मी सुद्धा वडापाव खाते मस्त की इकडे गरमागरम. नाश्ता करायला थांबला आणि वडापाव खात होता. मस्त आहे, टेस्ट भारी आहे. आणि कधी पण इथेच थांबतो नाश्ता करायला, मस्त आहे. आणि इकडे एवढ्या प्रकारचे फूड आयटम भेटतात, तर आम्ही त्यातला वडापाव मागवतो. चटणी मला वाटत रस्ता मस्त लागते चटणीने वडापाव इकडचा. तर आमचा वडापाव खाऊन झाला आहे आणि मम्मीने ढोकळा मागवला आहे. ढोकळा मी समोसा, पप्पांनी परत एक समोसा भाग घेतला आहे, दादाने रिटर्न वडापाव घेतला आहे. तर आत्ताच आम्ही ते नाश्ता केला आणि प्रत्येकाला एक एक लस्सी आणलेली आहे, ती पण डेअरी पॉवर. मलाही लस्सी मलाही लस्सी हे घ्या. गरमी कमी आहे, नाही तर आम्ही मे मध्ये इकडे येऊन थांबलेलो ना, तेव्हा म्हणजे नुसता घामाचा धारा सुटला होता. आज जरा खूपच गरमी कमी आहे जरा. चला आता परत निघूया गावच्या प्रवासात. आता नाश्ता वगैरे केला आणि निघालो आणि आता लस्सी घेतली. मस्त आहे, एकदम क्रीमी आहे, भारी आहे एक नंबर. हे बघा, आता गावी चाललोय आणि इकडे समोरच गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तर आता लवकरच पाऊस पडला की मग सगळे लोक आता जी वाट बघणार ते आता गणपती बाप्पाची. म्हणजे आता जे लोक मे महिन्यातून गावी आले ते लोक आता त्यांची ओढ असं की कधी एकदा गणपती बाप्पा येतात. आणि आम्ही जातोय बघा, मस्त मूर्त्या जातात. आम्हाला पण दर्शन दिलं गावी जाता आता. ते आपण स्वस्त आहेत आपल्यासाठी पटकनच. आम्ही आता इंदापूरला आलेलो. इंदापूरचं बाजार आहे, त्यासाठी आम्ही आता CNG मध्ये थांबलोय बघा. जून महिना चालू झाला आणि बाहेर उतरलेली मी पेट्रोल CNG भरीपर्यंत बाहेर उतरलेली आणि बाहेर पण जाम गरमी आहे. ही लोक गेलेत तिकडं काय आणायला. काय आणायला गेलेत ते? कॉफी आणायला गेलेत ते बघा. भरपूर काय ते बघा काय काय घेऊन आलात रे. हे बघा, हे मला आणली कॉफी आणि हे तुम्हाला काय आणलं? पप्पा तुम्हाला, पप्पा दादाला. मस्त लय भारी वाटतं रे गारगार. आम्ही येते म्हणजे जगा मुंबईला येते एवढी जाते एवढी इथे CNG मध्ये थांबलो ना, तर आम्ही घेतोच ना रे. आता आम्ही पोचलो तिथं गोरेगावला. हा गोरेगावचा बस डेपो आहे, जो की आता नवीन व्हायला त्याला तयारी करतात. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याचं बघा. आणि इकडे देखील बाजारपेठ असते. बाजारपेठ आता कसं 1 वाजले त्याच्यामुळे एवढे माणसं पण दिसत नाही तुम्हाला बसलेले, तरी पण लेफ्ट आणि राईट साईडला बघायला तुम्ही इकडे तर सगळे बाजारपेठ आहे बघा. आंबे अजून आहेत. आंबे आता 100 रुपये किलो, 50 रुपये किलो. तर दुपारचे 1:45 वाजलेत आणि आम्ही जेवायला थांबल्या मंडयागड धाबामध्ये, जे की आमचं दररोजचं ठिकाण आहे. तर बघूया
मी जेवूया आतमध्ये जाऊन. तर इकडं आमचं जेवण आलेलं आहे. हे आहे पनीर मसाला आणि हे आहे अख्खा मसूर आणि रोटी वगैरे मागवलेली आहे. मम्मी अख्खा मस्त मसूर आहे, सुगंध भारी आहे त्या अख्खा मसूरचा. मागच्या वेळी आले तेव्हा घेतले त्या खूप आवडलेल्या. तर मी घेतले अख्खे मसूर आणि हा पनीर मसाला. पनीर मसाला. ग्रेव्ही पण बघ ना एकदम भारी ठीक वाटतं ना एकदम. नंबर मस्त. नाही आपला नेहमीचा हॉटेल आहे बरोबर. तर आल्यानंतर आवडतं ना म्हणून तर इथंच येतं सध्या. आम्हाला असं एका ठिकाणी आवडला नाही की तिथंच जात. मस्त पनीरचे पण एक नंबर आहे. अख्खे मस्त बघूया पप्पांना बघ काय आवडलं. मला अख्खे मसाला खूप आवडलं. मस्त. एक नंबर नाही दाखला आवडला काय? नॉनव्हेज सारखी जावा मस्त आहे मसाला ग्रेव्ही. आत्ता आम्ही जेवलो आणि निघालो. मस्त जेवण होतं एकदम पोट भरून जेवलो. मस्त वाटलं एक नंबर. काय ते तुला आवडलं का नाही जेवण? नेहमीप्रमाणे यावेळी पण मस्त होता एकदम. दादा तुला आवडला मस्त होतं. आता जेवलं तर बरं वाटतं ना. खूप बरं वाटतं. आणि आता निघालं. पावसाचं काही ठिकाणी नाही बघाल ना तर नुसतं असं मे महिन्यासारखंच ऊन आहे बघा. जून महिना चालू झाला तरी मे महिन्यासारखं ऊन आहे इकडे. इकडे आमचा मंडणगडचा डेपो. पूर्ण सुखसुखाट एकच एस टी आहे इथे लागलेली आणि पावसाचं नाही ठिकाण पूर्ण. आता संध्याकाळ झालेली आणि वरती सोनेरी किरण आणि खाली इकडे आपलं आंबोली गाव. मस्त पेरणी पण झालेलं आहे इकडे. भात रुजला हिरवा हिरवा झालाय सगळं बघा. आमच्याकडे दाढी बोलतात. हा दाढी बोलतात त्यांना. पूर्ण हिरवागार असतं. जरा पाऊस कमीच आहे म्हणजे बघा नाही तर या नदीला पाणीच नाही. सुकलंय सगळी सुकलंय बघा. आज आलं पाहिजे. जरा आम्ही तर आला पाहिजे बघा. मस्त वातावरण वाटतं बघा. वरती निळा खाली तिकडे डोंगर हिरवा आणि खाली हे असं माणसं पण दिसतात तुम्हाला. भरपूर माणसं आहेत इकडे कामं करतात सगळे. इकडे आमची वरची खलाटी. इकडं पण हिरवीगार झालं तिथं. मस्त भात आवणार. इकडे काजू पण घेतला लावायला. हो एक काजू आणला. आवडला रे तिथं. म्हटलं चला एक घ्यावे. पाऊस नाही म्हणून एकच घेतला. पाऊस असतं तर जास्त घेतले असतं. या होय 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 होय. तू कालिया चल इकडे या. तर आम्ही घरी पोहोचलोय. हो 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 हो. ते हे दोघे मग कावरे बावरे झाले एकदम. ही आमची चंपी आहे त्या पोरगा कालू. या बस. वाजले 6:30 नाही किती 5:30. 5:30 असताना गावचा नजारा एकदम एक नंबर. आणि चंपी आम्हाला बघून लय खुश झाले. आल्याला नाश्ता. आल्याला कालू तुला पण नाश्ता आणलाय. अजय इकडे इकडं. तो आमच्या लोकांचा आहे. तो नाही आमचा. द्यायला इकडे इकडे इकडं चंपीला दे. गजा गजा नाही ना. चला मस्त नाश्ता विस्ता करा. आम्ही पण रात फ्रेश येतो.